starting नक्कीच, from नक्कीच. it's a like a social message to the हं, society. हं, हं. It is a kind of drama, romance, हं, and हं, हं. also the fight scenes are there, actions are there, and very good action. माझ्यासाठी माझं काम हे माझ्या सौंदर्यासारखंच आहे. क्या बात है! वाह! त्यामुळे मला असं वाटतं, की मी जर काम केलंय तर ते बरं वाईट फार नंतरची गोष्ट आहे, पण ते बघा. मुंबई इज माय मदर. नक्कीच, नक्कीच, नक्कीच. तो आय लव्ह मराठी. हं, हं. तर मी फर्स्ट फिल्म माझं डायरेक्शन होतं बेंगॉली फिल्म. हो. तरी पण मी सांगितलं नाही मराठी मला करायचं आहे आणि ते अवसर मला सरांनी दिलं. हं, सोशल मीडिया जमाना इतका ओव्हरपॉवरिंग झालाय. हं. तर त्यावर तुम्ही तुमच्या प्रॉडक्टचं काय झलक दाखवतायत आणि बरोबर. का बरं प्रेक्षकांनी तो पिक्चर बघावा? बघावा. हा प्रश्न एकतर माझ्या मनात पहिला एक प्रेक्षक म्हणून येईल. हं. नमस्कार, मी नितीन मोरे लेट्सअपमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. 2026 आपल्या भेटीला आलं. 2026 मध्ये सुद्धा खरंच खूप गोड आणि सुंदर अशा मराठी चित्रपटांची वर्णी आपल्याला बघायला मिळत आहे आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा एक नवा कोरा चित्रपट आपल्याला भेटीला येतोय. त्याच चित्रपटातले सगळे कलाकार सध्या वडापाव खाण्यामध्ये बिझी आहेत, कारण का कीर्तीचा वडापाव आणि कीर्तीचा वडापाव जर थंड खाल्ला तर काय मजा. तर वडापाव खात खात आपण इंटरव्ह्यू करा आणि मला आवडेल, कारण का ना हे महत्वाचं आहे. भूक भूक जर असेल नाही ना. आणि सगळ्यात आधी ही वडापावची पार्टी मानसीकडून आम्हाला आहे, कारण का मानसीचाच वाढदिवस आहे. मानसी, तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. जसं मी सुरुवातीला बोललो की 2025 खरंच खूप चांगलं गेलं मराठी चित्रपटासाठी. वेगवेगळ्या संहितेचे, वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे आले. 26 ला सुरुवात झाली आहे. जानेवारीमध्ये खरंच खूप गोड सिनेमे आले आणि आता फेब्रुवारीमध्ये आपला सिनेमा येतोय. चित्रपटाचं नाव खरंच खूप भारी आहे, कारण का ना फंबल सुद्धा होतो कधी कधी, पण त्याचा जो शीर्षक आहे, जो टायटल, तो टायटल सुद्धा तेवढाच महत्वाचा आणि मनाला जोडणाराच आहे. मला सुरुवात तुम्ही कुठून करायची मला ते सांगा, कारण का सगळे तुम्ही बिझी आहात. आता तुम्ही मला बोला, आपण सुरुवात कोणापासून करूया बोलायला. मला कोणा थोडा खाऊन झालाय त्यांनी, सुरुवात करा. बरं मी अजून एक पण बाईट नाही घेतली. बरं माझं असं मग आहे की सर तुमच्यापासून आपण सुरुवात करूया ज्यांनी की जास्त वडापाव पटापट खाल्लाय ना त्याच्यापासून. मग याचा अर्थ असा आहे की भूक भयंकर लागलेली आहे की नाही, असं हे महत्वाचं आहे. Picture का भूख है? बरोबर. सर आप ही कीजिए. सर Thank you very much. फेब्रुवारीमध्ये आपला सिनेमा येतोय. जसं मी सुरुवातीला बोललो की खरंच खूप सुंदर सुंदर संहितेचे, वेगवेगळ्या स्क्रिप्टचे सिनेमे आपल्याला बघायला मिळतात आणि आता फेब्रुवारीमध्ये आपला नवा सिनेमा येतोय. जर मी चुकत नसेल तर मराठी चित्रपटामध्ये सुद्धा तुमचं पदार्पण आहे असं बोलायला काहीच हरकत नाही. काय सांगाल, कशी फिलिंग आहे? आणि चला आता प्रेक्षकांसमोर आम्ही मांडून ठेवलंय, आता प्रेक्षकांना आहे. Wonderful, wonderful. Yes, thanks to Let's Let's Up. first of all. अभी क्या होता है ना, लाइक ये जो हमारा मूवी का नाम है, बहुत प्रोनाउंसिएशन करने के लिए लोगों को थोड़ा दिक्कत होता है. हाँ. आपने अभी भी बोला भी. इसका नाम है मन आतले मनातले. मनातले. कोई बोल देता है मनातले मनातले, बट दैट इज बरोबर, रॉन्ग. इट्स बरोबर. मन आतले मनातले. मनातले. इट्स अ वेरी ब्यूटीफुल नेम. और ये इसका इमोशनली इट इज अटैच्ड विद द टीम. एंड मानसी मैडम का जो निकनेम है वो भी मना है, बरोबर. तो उन गाना भी मन आतले मनातला एक है. नक्कीच. तो इट्स ए काइंड ऑफ कंप्लीट पैकेज यू कैन से. और इधर जो हमारा टीम है, सो वी गॉट अ वेरी गुड टीम. मूवी का थीम शुरू होता है लाइक इट वाज 7 इयर्स बैक हमने मूवी शुरू किया था. बीच में कोरोना आ गया, उसके कारण मूवी थोड़ा डिले हो झाला. गया, हो, डिले हो. डिले हो गया है. और इट्स ए कम्प्लीटली मसाला मूवी. इसमें सब कुछ इन्वॉल्व है, नक्कीच. स्टार्टिंग फ्रॉम इट्स ए लाइक ए सोशल मैसेज टू द सोसाइटी. It is a kind of drama, romance, and also the fight scenes are there, actions are there, and very good action. These are all unique action into the industry, into the Marathi industry, you can say. नक्कीच. Very different way you'll find. जसं तुम्ही बोललात ना, मला अजून एक गोष्ट तुम्हाला नमूद करायला आवडेल. सिनेमाचा टीजर आम्ही बघितला, त्या टीजर मध्ये ना बॅकग्राऊंड म्युझिक आणि सॉंग सुद्धा तेवढेच दमदार आहेत. कारण का जसं तुम्ही बोललात ते सगळे पॅकेज आहे, पण मला असं वाटतं की ज्या सिनेमामध्ये संगीत दमदार असेल ना, तर तो सिनेमा ना प्रेक्षकांच्या लक्षात सुद्धा राहतो. True. काय सांगाल एकंदरीत आपल्या सिनेमाचं जे संगीत आहे त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? See, the music is very good. The music जो दिए हैं वो दादा अभिजीत मजूमदार. हमारा गाना जिस दिन रिलीज हुआ उसी दिन ही उनका देहांत हो गया. तो उसके लिए थोड़ा लाइक हम सबका मन दुख था. फिर मैंने डायरेक्टर को फ़ोन किया, हमारे दादा को, कि डायरेक्टर सर की लेके आज रिलीज हो रहा है, इसको होल्ड कर दे क्या? तो डायरेक्टर ने बोला कि नहीं नहीं, ये उनके लिए श्रद्धांजलि है, इसको रिलीज ही करना होना चाहिए. क्योंकि पूरा सेटअप होके रहा था. एक्चुअली क्या है ना, ये म्यूजिक रिलीज बाय पानोरमा एंड दे यूज्ड टू डू लॉट ऑफ हार्ड वर्क फॉर दैट. एक रिलीज होने के लिए उसको इंजेक्ट करना पड़ता है, उसमें बहुत सारे लॉट ऑफ एक्टिविटीज बिफोर टू दैट रहता है. बरोबर.
तो गाना इतना छान है ना, आपको हम्म, बहुत अच्छा लगेगा जो भी जाएंगे। नक्कीच नक्कीच और नक्कीच. आपने जो बैकग्राउंड म्यूजिक का बारे में बात किया, ये साउथ से हमने बैकग्राउंड हम्म, म्यूजिक हम्म, किया है, बट ओनली इन द फाइट सीन आपको लगेगा थोड़ा साउथ का झलक। हम्म. बट आई नो दैट बिकॉज मैंने बम्बई में 7 साल रहा है पहले, तो मुझे बहुत प्यार है मराठी कल्चर से, क्या बात है, मराठी वाह, लोगों से, इसलिए मराठी मूवी मैंने बनाया। नक्कीच. तो आप देखेंगे पहले स्टार्टिंग में हमारा मूवी जो जाता है ना, वेरी स्मूथ एंड वेरी सिंपल म्यूजिक, एंड इट विल बी लाइक काइंड ऑफ इट इज एक क्लासिक मूवी जैसा लगेगा देखने में। बरोबर बरोबर बरोबर. देन लेटर ऑन आफ्टर इंटरवल थोड़ा चेंज होता है। क्या बात आहे, यस। वा. बरं, आता मासे आप बोललो की थोडा अजून खायचं कसं आहे. येस आहे, हा येस, थँक्यू थँक्यू. तर मला तुला विचारायला आवडेल की माझं एक ऑब्झर्वेशन आहे. ह्या स्टुडिओमध्ये आपण जे इंटरव्ह्यू करतो ना, ते खरंच खूप चांगल्या पद्धतीने वाचतात. कारण का ह्याच्या आधी सुद्धा आपण सुबोध सोबत आणि तुझा इंटरव्ह्यू केलेला या स्टुडिओमध्ये केलेला सगळा तर उद्या, आणि आता पुन्हा फेब्रुवारी महिन्यामध्ये 2026 मध्ये भेटतात. काय सांगशील, कशी फिलिंग आहे? कारण का ना, एक असतं की प्रत्येक महिन्यामध्ये ना कलाकाराला स्वप्न असतं की प्रत्येक महिन्यात काही ना काहीतरी माझं बाहेर आलं पाहिजे. कोणतरी सिनेमा सुद्धा किंवा नाटक असेल किंवा मालिका असेल. 25 मध्ये आपला सिनेमा आला तुझा, आणि आता 26 ची सुरुवात सुद्धा फेब्रुवारी पासून होते सिनेमापासून. काय सांगशील एकंदरीत सगळी कशी फिलिंग आहे? खरं तर मला खूप आनंद वाटतो. एकतर थँक सो मच तुझं आणि लेट्स अप मराठीचं. कारण आज वाढदिवसाच्या दिवशी मी माझा चित्रपट प्रमोट करते आहे, तुमच्या पुढ्यात बसलेली आहे. अ, त्यासाठी मला खूप भारी वाटतंय, पुणेरी शब्दात जर सांगायचं झालं हो. तर. अं, हो, म्हणजे एक स्वार्थ आहे मनात कुठेतरी कलाकार म्हणून ह्यासाठी. कारण आपण काही केलं ना तरी असं आपल्याला पटकन वाटतं, म्हणजे कलाकार म्हणून बोलते मी, की ते पटकन प्रेक्षकांच्या समोर जावं. बरोबर बरोबर म्हणजे आपण बरोबर. आता मी एक स्त्री आहे, तर हम्म, मी जरी नटले तरी जरी मी स्वतःला आरशात बघितलं तरी मला असं वाटतं, की यार कोणीतरी माझ्याकडे बघा आणि सांगा मी कशी दिसते. कौतुक करावं. येस. कौतुक करा, माझ्याकडे बघा, मी काय केलंय ते बघा जरा. तर तसंच आपल्या कामाचं असतं. माझ्यासाठी माझं काम हे माझ्या सौंदर्यासारखंच आहे. क्या बात आहे, वा. त्यामुळे मला असं वाटतं, की मी जर काम केलंय तर ते बरं वाईट फार नंतरची गोष्ट आहे, पण ते बघा. बघण्याचं सगळ्यात काम महत्वाचं, करा. सगळ्यात महत्वाचं. आणि काळानंतर जसं मी म्हणाले, की कुठल्याही कलाकाराला आपलं काम पुढे यावं, प्रेक्षकांनी दाद द्यावी. तर मला खूप आनंदाने आणि अभिमानाने हे सांगावसं वाटतं, की अनफॉर्च्युनेट असतं काही चित्रपटांसाठी, की ते रिलीज नाही होत. नाही होत. खूप लोकांचे कष्ट असतात, मेहनत असते, खूप काही असतात गोष्टी. बरोबर बरोबर. पण आमच्या नशिबात तसं नाही आहे. आणि 13 फेब्रुवारीला आमचा चित्रपट जो 7 वर्षापूर्वी बनलेला होता. आता 7 वर्ष ही काही म्हणजे गंमत नाही आहे. म्हणजे बरोबर. कोविडच्या अगोदरची गणितं ही हम्म. आपल्या सिनेसृष्टीसाठी पण फार वेगळी होती बरोबर. आणि आत्ताच्या घडीसाठी फार वेगळी आहेत. पूर्वी होणारे चित्रपट वेगळे होते. पोस्ट प्रोडक्शन फार वेगळं होतं. नियमितपणे कास्टिंग होणारी फार वेगळी होती नक्कीच. आणि आता ती फार वेगळी झाली आहे. मला वैयक्तिक असं वाटतं, की स्ट्रगल हा दुप्पट झालाय कोविड नंतर, की प्रत्येकाला स्वतःचं अस्तित्व निर्माण करायची गरज भासते एक बरोबर पहिलं. बरोबर. आणि त्याच्यासाठी होणारी धडपड मनापासून, या दोन्ही गोष्टी इतक्या वाढल्या आहेत ना, की त्या कॉम्पिटिशनमध्ये सगळेच उतरलेले आहेत. हम्म. आणि त्याच्यात काही वाईट नाहीये. कॉम्पिटिशन इज ऑलवेज हेल्दी इज व्हॉट आय वुड से. नक्कीच नक्कीच. होय. तर त्यामध्ये 13 फेब्रुवारीला जेव्हा एक अमराठी मी मुद्दाम हा टर्म वापरते आहे, की एका प्रोड्युसरला किंवा एका रायटरला, कारण ते स्वतः लेखक आहेत त्या या सगळ्या गोष्टीचे, त्यांनी आणि त्यांच्या टीमनी त्यांना वाटलं, की आपल्या भाषेत चित्रपट बनला पाहिजे. त्यांनी तो आपल्या भाषेत विश्वास दाखवला. बरोबर बरोबर. आणि त्यासाठी खरंच त्यांचं आणि त्यांच्या टीमचं संपूर्ण कौतुक आहे, नक्कीच. की त्यांनी आम्हा सगळ्यांना निवडलं. कारण हा विश्वास क्वचितच लोक दाखवतात एकतर. आणि आपल्याला आपलं काम बघून जेव्हा काम मिळतं तेव्हा वेगळाच आनंद असतो. नक्कीच, नक्कीच. त्यामुळे जर समाप्त करायचं असेल तर मी हे म्हणेन, की 13 तारखेला आमचा चित्रपट प्रदर्शित होतोय. ह्यासारखं मोठं गिफ्ट माझ्या वाढदिवसाच्या दिवशी क्या बात आहे, काहीच नाही क्या असू बात आहे, शकत. क्या बात आहे. नक्कीच नक्कीच. नाही, मला ना एक कौतुक आहे मानसीचं, कारण का ह्याच्या आधी सुद्धा आम्ही तुला भेटलो, ह्याच्या आधी सुद्धा खूप आपलं बोलणं झालंय. पण ना दरवेळेला जेव्हा मी मानसीसोबत बोलतो ना, तेव्हा मानसीची एक नवीन छाप मला बघायला मिळते. कारण का ना,
फक्त सौंदर्य असं नाही किंवा अभिनय असं नाही, त्याच्या मागे सुद्धा खूप काही गोष्टी आहेत ज्याच्यावर खरंच खूप चांगल्या म्हणजे रिसर्च करून येतेस तू. ज्या पद्धतीने तू आता आमच्यासोबत बोललीस, एक असं नाही की रिसर्च जेव्हा एखादा कलाकार करतो ना कोणत्या गोष्टीबद्दल, तर त्या कलाकाराला त्या गोष्टीची जाण असते. कारण का जसं तू बोललीस की 7 वर्ष आधी सिनेमा जरी बनला असेल तरी तेव्हाची गणितं वेगळी होती आणि आत्ताची गणितं वेगळी आहेत. आणि एखाद्या कलाकाराचं चित्रपट प्रदर्शित होणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. विच इज व्हेरी गुड थिंग. मला आवडलंय खरंच खूप हे जे उत्तर मला तू दिलंस त्याबद्दल. थँक्यू. मला मेहतू सर तुम्हाला विचारायला आवडेल की तब्येत कशी आहे आता सगळ्यात महत्वाचं? मी ठीक आहे आता, बरं आहे. कारण का आता सुरुवातीलाच मानसी भेटले की सर आता कशी तब्येत आहे वगैरे असं. पण आता सिनेमा आपला रिलीज होणार आहे. जसं मानसी तुला बोलली की 7 वर्ष आधी आम्ही सिनेमा बनवलेला. खूप असे दिग्दर्शक किंवा प्रोड्युसरांचं पण असं होतं की अरे एवढा वर्ष आधी बनवला नाही तर आता तो प्रदर्शित होईल ना होईल ती पुढची गोष्ट असते. पण तेवढ्याच हिमतीने ताकदीने आता तो प्रदर्शित होणार सुद्धा आहे आणि प्रेक्षकांसमोर मांडणार सुद्धा आहे. काय सांगाल एकंदरीत संपूर्ण टीम आणि किती ब्लेस्ड वाटते की चला वा मी जे 7 वर्ष आधी काम केलंय, जी मी मेहनत केली त्याचं आता फळ आता मला मिळणार आहे. काय सांगा त्याबद्दल? आय एम रिअली व्हेरी ब्लेस्ड का 7 वर्षाचं जर्नी बरोबर. एक डायरेक्टरसाठी खूप मोठं असतं. नक्कीच, नक्कीच. अँड त्याच्यामध्ये माझं आर्टिस्टने सर्वांनी सपोर्ट केलं मला हम्म. फिल्म कम्प्लीट करायसाठी. हम्म, हम्म, हम्म. आणि मोठा मुद्दा हे आहे का माझा प्रोड्युसर हारला नाही. वा. सगळ्यात महत्वाचं, खूप महत्वाचं. त्याने एवढं हिम्मत ठेवलं हम्म, हम्म, हम्म. की नाही दादा ये पिक्चर को हम कंप्लीट करेंगे. वाह. आंधी आए तूफान आए हम्म, हम्म, हम्म. और आज जो रिलीज हो रहा है 13 तारीख, बरोबर, बरोबर, बरोबर. तो दिस इज वेरी बिग थिंग. नक्कीच. और अपने आप को मेंटेन करना 7 इयर्स. हम्म, हम्म, हम्म. मैं तो सच बोलूंगा, मानसी मैम और सुरेंद्र सर ने अपने आप को इतना मेंटेन किया 7 इयर्स हम्म, कि वो सेम ही दिखते स्क्रीन पे. हो नक्कीच. होय होय होय. टीजर बघितलं आम्ही. टीजर मध्ये जसं आहेत ना तसंच दिसता तुम्ही. त्यांनी पण मेंटेन केलं मग. मेंटेन सर्वांनी केलंय. हो चौघ ऋतुराज पण. येस येस येस. पण स्पेशली दोघांनी जे मेंटेन केलंय का ते ओडिसा मधून आहेत, तिकडे खूप भात खातात. बरोबर. हो खूप मोठी. हो जे आता कळालं ना की ज्याला भूक लागली त्याचा वडापाव लवकर संपलाय करून जसं मानसी बोलली. येस. हा 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 हा. मग त्यांनी जे मेंटेन केलंय ना आज एवढं मोठं महाराष्ट्रामध्ये हे फिल्म रिलीज होत आहे नक्कीच. आणि माझ्यासाठी खूप गौरवाची गोष्ट आहे. क्या बात. आय बॉटम इन मुंबई. आय एम मुंबईकर. आय एम महाराष्ट्र मुंबईकर. क्या बात. वा. बिंग अ कॅथलिक ऑल्सो. महाराष्ट्र इज फर्स्ट फॉर मी अँड मुंबई इज माय मदर. नक्कीच नक्कीच नक्कीच. तो आय लव्ह मराठी. तर मी फर्स्ट फिल्म माझं डायरेक्शन होतं बेंगॉली फिल्म. हो. तरी पण मी सांगितलं मराठी मला करायचं आहे आणि ते अवसर मला सरांनी दिलं करायसाठी. ते मी केलंय. आता प्रेक्षक सांगतील, दर्शक सांगतील काय जे बोलतात ऑडियन्स. आय फंबल समटाईम इन मराठी. तर त्यांच्यावरती आहे की आम्ही कुठे पण कामयाब झाली का नाही झाले काय नाही. नक्कीच. पण मला एक कौतुक वाटतं की काही झालं तरी जसे आता सर सुद्धा बोलले की मला अभिमान आहे मराठीचा, मला मराठीमध्ये सिनेमा बनवायचा. जसं तुम्ही सुद्धा बोलत की माझी पहिली फिल्म होती बंगालीमध्ये पण मला मराठीमध्ये बनवायचं होतं. मला तर वाटतं संदीप सर हे कौतुक आहे मराठीचं आणि तुमचं सुद्धा कौतुक आहे. अशा डायरेक्टरचं असं प्रोड्युसरचं सुद्धा कौतुक आहे की ज्यांना विश्वास आहे मराठी भाषेवर आणि मराठी ऑडियन्सवर सुद्धा, त्याच्यामुळे आता सिनेमा येतोय. संदीप सर मला तुम्हाला विचारायला आवडेल की झालं आता खाऊन झालाय, आता पाणी वगैरे पण पिऊन झालंय, आता बोलायचं आहे, बोलूया आता. सिनेमा बनला आहे पूर्णपणे, प्रेक्षकांच्या भेटीला सुद्धा येणार आहे. पण एक कलाकार म्हणून मनामध्ये भीती सुद्धा असते, कुठे कुठे ना तो संभ्रम सुद्धा असतो की आम्ही मेहनत तर केली आहे, आमच्या प्रोड्युसरने, दिग्दर्शकांनी, माझ्या सहकलाकारांनी, सगळ्यांनी, पण कुठेतरी कधीतरी ना कलाकाराच्या मनामध्ये ती भीती असते की वाजेल का नाही करून. काय सांगाल आत्ताच्या क्षणामध्ये काय मनामध्ये काय चलबिचल सुरू आहे? मला तर ह्याचा आनंद आहे की कुठलाही डिरेक्टर असेल, कलावंत असेल, त्याला ह्या गोष्टीचा आनंद असतोच की आपला सिनेमा रिलीज होतो, येतोय. हा तर 70 mm वर तो सुद्धा. हो, तो आनंद आहेच आम्हाला. पण आता जे काय माझं ऑडियन्स आहे, मानसी मॅमचं ऑडियन्स आहे, आता ते ऑडियन्स वगैरे ठरवतील आता काय आहे ते. आता आम्ही आमचं काम केलंय, आता प्रेक्षकांचं काम आहे तिथपर्यंत जाणं आणि तो सिनेमा पाहणं आणि म्हणजे लोकांना आवडेल असा सिनेमा आहे. नक्कीच. जे पॅकेज आहे सगळं ते मिक्स मस्त आहे, मसाला आहे, त्याच्यामुळे तो आवडेल असे माझी खात्री आहे, असा विश्वास आहे. आता ऑडियन्स बघू काय, नक्कीच प्रेक्षक कसं काय. नक्कीच. सरांनी मेहनत केलेली आहे, आमचे प्रोड्युसर तेवढा मन एकदम घट्ट करून, मनातलं मन असं घट्ट करून त्यांनी सगळं आतापर्यंत इथपर्यंत सगळं आणलेलं आहे. तर याचा आम्हाला एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येईल प्रेक्षकांकडून नक्कीच. अशी आशा आहे. नक्कीच नक्कीच नक्कीच. मला तुम्हालाच विचारायला आवडेल,
जेव्हा कलाकार एखादी स्क्रिप्ट वाचतो किंवा त्याच्याकडे कोणत्याही गोष्टीची संहिता जेव्हा येते ना, तेव्हा त्याच्या मनामध्ये आधी तो प्रेक्षक म्हणून ती गोष्ट वाचतो. मनातले चित्रपटाकडे तुम्ही प्रेक्षक म्हणून कशा पद्धतीने बघता? हो. मी आवडेल तो लोकांना म्हणजे फार असं टेन्शनवाला नाहीये किंवा मस्त छान आहे, कॉमेडी आहे त्याच्यामध्ये, इमोशन्स आहेत. असा सिनेमा आहे जो एक सिनेमा आपल्याला जी फॅमिली पॅकेज आपण बोलू शकतो. फॅमिली बसून छान आपण बघू शकतो असा सिनेमा आहे आणि आवडेल लोकांना नक्कीच असं मला नक्कीच वाटतं. नक्कीच. मानसी, तू काय सांगशील? कलाकाराच्या आधी प्रेक्षक म्हणून सुद्धा तू प्रत्येक तुझ्या स्क्रिप्टकडे बघतेस, प्रत्येक संहितेकडे बघतेस. ज्या स्क्रिप्टकडे किंवा या संहितेकडे एक प्रेक्षक म्हणून मानसीने कशा पद्धतीने बघताय, काय सांगशील याबद्दल? नाही, खरं तर असंच रिएक्शन असेल माझं आधी. कारण मला असं वाटतं प्रत्येक प्रेक्षक वर्ग हा तिकीट वसूल होतंय का नाही हे आधी बघतो. नक्कीच. आणि आत्ताच्या OTTच्या जमान्यामध्ये आपण प्रेक्षकगृहात का बरं बघावा हे गणित जेव्हा बाजूला होईल ना, तेव्हा ते चित्रपट बघतील, हा माझा वैयक्तिक मत आहे. ठीक आहे. बरोबर. त्या गणितात जेव्हा आपण त्यांना तो दिलासा किंवा तसं त्यांना काही झलक दाखवतो. कारण जनरली आता इतकं व्हॉट शुड आय से, सोशल मीडिया जमाना इतका ओव्हरपॉवरिंग झालाय. तर त्यावर तुम्ही तुमच्या प्रॉडक्टचं काय झलक दाखवतायत आणि बरोबर. का बरं प्रेक्षकांनी तो पिक्चर बघावा? बघावा. हा प्रश्न एकतर माझ्या मनात पहिला एक प्रेक्षक म्हणून येईल आणि तो यावाही. कारण आपण शेवटी तिकीट काढून जाणार आहोत. बरोबर बरोबर. आणि जेव्हा आपण घरी आरामात बसून OTT वरती, कारण आजकाल ते तसं खरं तर दुर्दैवी गोष्ट आहे की येणार आहे ना OTT वरती, मग तेव्हा आपण बघू बघू आपण. वगैरे, हे जो एक इतकं थोडंसं त्याच्यात एक अम, संभ्रम बोलू शकतो किंवा आता ते खूप म्हणजे झालं की अरे ठीक आहे ना, आपण बघू तेव्हा असं. आणि प्रेक्षक वर्ग थोडेसे आळशी झालेत असं हा, हा. म्हणायला हरकत नाही. आय एम सॉरी बट दॅट्स द फॅक्ट की नाही, आपण घरात जेव्हा 4 लोकांमध्ये बघू शकतो, आरामात बघू शकतो, मग त्यात सगळी ती गणितं येतात. बरोबर. तर बरोबर. ते जेव्हा आपण खोडून काढतो तेव्हा असं मला वाटतं प्रत्येक प्रोडक्ट किंवा तो चित्रपट जिंकतो, कारण तो प्रेक्षकगृहात पोहोचलेला असतो. नक्कीच. आणि जेव्हा बॉक्स ऑफिसवरती चित्रपट चालतो नाही चालत हे फार नंतरची गोष्ट आहे. पण प्रेक्षकांनी प्रेक्षकगृहात यावं, हा माझा मुद्दा आहे की बरोबर बरोबर. आम्ही खूप मेहनत करतो. आम्ही तिथपर्यंत सोशल मीडियावरती प्रोड्युसर म्हणा, डिरेक्टर म्हणा, कलाकार म्हणा, टेक्निशियन्स म्हणा, म्युझिक काही म्हणा, आम्ही खूप आतुरतेने, तुम्ही सगळे तुमच्या माध्यमातून चित्रपट सोशल मीडियावरती इकडून तिकडे पसरत असतात, ते पुढे पुढे जात असतात. पण ते रील पुरताच राहतात. ते चित्रपट बघायला लोक जातच नाहीत आणि अजूनही तशी वस्तुस्थिती आहे. तर ते कुठेतरी जेव्हा प्रेक्षक वर्ग, म्हणजे मी तर हे मनापासून त्यांना रिक्वेस्ट करेन की तुम्ही जसं बाकीच्या भाषेला तुम्ही जाता तिकीट काढून, तर तुम्ही या भाषेला सुद्धा तेवढंच आपलंसं करा, कारण ती नक्कीच. तुमची भाषा आहे. बरोबर बरोबर बरोबर. तर ते जेव्हा हे विचार करतील तेव्हा आम्ही सगळे जिंकू, क्या तेव्हा बात आहे. तुम्ही सगळे वा, जिंकाल, वा. कारण तुम्ही मेहनत करतात. तो एक साधा रील बनवायला पण एक एडिटर बसलेला असतो. बरोबर बरोबर. साजेसं ते आपको याद है मैं आपको बोल रही थी मुझे ये चाहिए वो चाहिए. तर काय की मला माहिती आहे याच्या मागे किती मेहनत लागते. नक्कीच नक्कीच. सो ती मेहनत कुठेतरी त्याला एक चीज होईल त्या मेहनतीचं, ते प्रेक्षकांच्या हातात आहे. कारण शेवटी आपण चित्रपट प्रेक्षकांसाठी बनवतो बरोबर आणि बरोबर. त्यांनी आम्हाला बनवलंय. त्यामुळे कुठेही त्यांच्या वर जाणं ही, आय एम सॉरी, ते मी तरी वैयक्तिक कधीच करणार नाही, कारण मी प्रेक्षकांची मुलगी आहे. तर मला असं आवर्जून सांगावंसं वाटतं की बघा चित्रपट, पण चित्रपट गृहात बघा. नक्कीच. सगळं नाही, मला कौतुक आहे कारण का ना आपण अशा स्टेजवर होतो जेव्हा आपण काम केलेलं असतं, त्याच्यानंतर ना प्रत्येक कलाकाराला थोडीफार समज येते किंवा प्रत्येक कलाकाराला एक असतं किंवा मी हे केले, पण तो समज, ती समजूत पूर्णपणे खोडून तू तुझ्या मनातलं खरं मांडतेस ना, ते सगळ्यात महत्वाचं आहे. कारण का खूप कमी लोक असतात किंवा खूप असे कमी कलाकार आहेत जे खरंच प्रेक्षकांसमोर जाऊन थेट बोलू शकतात, जे आज तू करतेस, ज्याचं खरंच खूप कौतुक आहे. सर, तुम्ही काय सांगाल की सिनेमा सगळं ठीक आहे, पण तुम्ही सुद्धा आधी, ह्याच्या आधी, सिनेमा बनण्याच्या आधी किंवा लिखाण करण्याच्या आधी तुम्ही सुद्धा ऑडियन्सच होता त्या सिनेमाचे. कारण का जेव्हा आपण ऑडियन्स म्हणून बघतो ना, तेव्हा वेगळा पॉईंट ऑफ व्ह्यू असतो, कलाकार म्हणून काम करतो तेव्हा वेगळा पॉईंट ऑफ व्ह्यू असतो, आणि प्रोड्युसर म्हणून काम करतो तेव्हा वेगळा पॉईंट ऑफ व्ह्यू असतो. Correct. एक ऑडियन्स म्हणून तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू काय आहे, काय सांगाल?
there is a like हम लोग जब डिस्कशन करते हैं बिकॉज इन द प्रोड्यूसर फोरम, तो मूवी मेकिंग इज ए इंटेलेक्चुअल बिजनेस. नक्कीच. वो दिखता नहीं है, हो. लेकिन बिना दिखा के भी वो बिकता नहीं है. हो. वी टॉक लाइक दैट. हम्म. और एक चीजें हमने इतना एक्सपीरियंस से निकाला है, हम्म. अच्छा डायरेक्टर को अच्छा प्रोड्यूसर नहीं मिलता है, हम्म. और अच्छा प्रोड्यूसर को अच्छा डायरेक्टर नहीं मिलता है इंडस्ट्री में. हम्म. बट वी आर लकी दैट हमारा प्रोड्यूसर को अच्छा डायरेक्टर मिला है, अच्छा डायरेक्टर को अच्छा प्रोड्यूसर मिला है. नक्कीच 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 नक्कीच. इंडस्ट्री का ये एक दस्तूर है. ये हम्म. बॉलीवुड में भी ये बात होता है, जब हम बैठते उठते तो ये सब बात होता है. हम्म. सो लाइक एक मूवी बनाने के लिए देयर आर लॉट ऑफ एफर्ट इज देयर, स्टार्टिंग फ्रॉम प्री प्रोडक्शन से लेके बरोबर बरोबर. स्क्रिप्ट जब लिखते हैं, फिर देयर आफ्टर लाइक वी आर गोइंग टू द फ्लोर. फ्लोर में बहुत सारे तकलीफ रहते हैं. हम्म. और मेकिंग मूवी इन मुंबई, हम्म. you can say like एक regional movie like in Kolkata or in South or somewhere like in Assam, उड़ीसा, हम्म. 5 मूवी में जितना खर्चा होता है, एक मूवी मराठी में उतना खर्चा होता है, क्योंकि ये बॉलीवुड इंडस्ट्री के अंदर आता है. बरोबर. इट्स ए रीजनल मूवी, हम्म. बट लोकेशन इज बॉलीवुड, लोकेशन इज मुंबई, हम्म. एंड बाकी रूल्स एंड रेगुलेशन सारे मुंबई का ही है, बॉलीवुड का ही है. तो खर्चा भी उसमें रहता है ज़्यादा. हम इतना मेहनत करके मूवी बनाते हैं, लेकिन एक ऑडियंस जाके देख लेगा, बोले कि अरे यार मूवी में मज़ा नहीं आया. समझ रहे ना? तो वो मज़ा लाने के लिए तो हमने इसमें जितना मेहनत किए हैं हाँ. ये मूवी में, नक्कीच. लाइक एवरी मोमेंट वी शुड लाइक ये चीज़ें कैसा होना चाहिए ताकि एवरी मोमेंट देयर विल बी ए लाइक सिचुएशनल कॉमेडी हो या एक्शन सीन हो, बरोबर. इमोशनल इमोशनल चीज़ें हो या रोमांस हो. हम्म. एवरीथिंग हैज़ टू बी वेरी कम्पैक्ट एंड हैज़ टू बी वेरी द डिलीवरेबल इतना अच्छा होना चाहिए, सबको दिल में टच करे. मैं बहुत सारे मराठी मूवी देखा है. हम्म. अभी ये मूवी जब मराठी मूवी बनाया तो मुझे लगा कि लाइक मैं मराठी मूवी देखना चाहिए. हम्म. अभी 2 दिन पहले हमने मूवी देखा क्रांति ज्योति विद्यालय. हम्म. तो इधर का जो टेस्ट है ना वो बहुत मतलब सॉफ्ट और रूटेड एकदम बोलू शकतो आपण. हाँ Yes. रूटेड, हाँ. इट इज ए रूटेड सब्जेक्ट. इवन जब मराठी मूवी हमने बनाया हम्म. उससे पहले भी मैंने बहुत सारे मराठी मूवी देखा, बहुत सारे. हम्म. नाना पाटेकर जी का, फिर अपना डॉक्टर श्रीराम श्रीराम लागू. लागू Yes. उनका भी मूवी देखा, बहुत सारे मूवी देखा. तो मैंने उसमें ऑब्जर्व किया कि लाइक इसमें रूटेड मतलब हार्ट को टच करने वाला सब्जेक्ट होना चाहिए. बरोबर तो बरोबर. दैट सब्जेक्ट आई हैव स्टार्टेड राइटिंग. वाह क्या बट बात है. इसमें जो कोरोना आया हम्म. दैट इज ए गिफ्ट फॉर अस, हम्म. क्योंकि हमारा सब्जेक्ट जो था उसमें फाइट नहीं था. हम्म. फिर देखा कि हमारा मूवी में जो सब्जेक्ट होता है उसमें फाइट की रिक्वायरमेंट है, क्योंकि उसमें थोड़ा फिर लास्ट में हमने थोड़ा चेंजेस किया एंड इट्स बिकम ए मास्टरपीस नाउ. नक्कीच 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 नक्कीच. नाही खरंच खूप भारी वाटतंय मला ना. आता माझे तू सांग की दरवेळेला ना कलाकाराकडून आपण एक आव्हान घेत असतो, यावेळी आपण दिग्दर्शकाकडून घेऊया की प्रोड्युसरकडून घेऊया, मला ते ऐकायला आवडेल. प्रेक्षकांसाठी आपण आव्हान जे करतो की बाबा हा तर ते मला असं वाटतं की आपण ना दिग्दर्शकाकडून घेऊया, कारण का दिग्दर्शक दरवेळेला आव्हान करायला विसरतात, बाकीच्या सगळ्या गोष्टी बोलून घेतात. सो मला येस सर, मॅथ्यू सर, मला तुम्हाला विचारायला आवडेल की जेम्स सर मला तुम्हाला विचारायला आवडेल की काय सांगलं प्रेक्षकांना, काय आव्हान कराल की 13 तारखेला तुमच्या सिनेमाची कोणती छाप किंवा तुमच्या सिनेमाची कोणती एक नवीन गोष्ट प्रेक्षकांना बघायला मिळेल, काय सांगाल त्याबद्दल? मी फक्त एवढंच सांगणार, डोकं घरी ठेवून या आणि फिल्म बघा. क्या बात आहे, क्या बात आहे. सगळ्यात महत्वाचं हा कॉन्फिडन्स असला पाहिजे. ह्याला कॉन्फिडन्स बोलतात. येस नक्कीच 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 नक्कीच. मानसी तू काय सांगशील आता प्रेक्षकांना? 2026चा आमचा हा नवीन चित्रपट आहे, जो आता येत्या 13 फेब्रुवारीला तुम्हाला जवळच्या चित्रपटगृहात बघायचा आहे. नक्की या. तुमचा आशीर्वाद आमच्यासाठी खूप मोलाचा आहे. नक्कीच. नाही खरंच खूप बरं. तुर्तास मी थांबतो. जेव्हा आपला सिनेमा रिलीज होईल ना त्याच्यानंतर मला तुमच्यासोबत गप्पा मारायला आवडेल, कारण का तेव्हा सिनेमा बघितला असेल आम्ही आणि खूप काही गोष्टी मला कळतील नव्याने, खूप नवीन प्रश्न येतील. तोपर्यंत खरंच खूप धन्यवाद लेट्सअप गप्पा मारल्याबद्दल आणि तुमच्यासोबत तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. थैंक यू वेरी मच. एक चीज बोलना चाहता हूँ यस सर. कि दिल से मूवी बनाया है, नक्कीच. आप दिल से देखने के लिए थिएटर को आइएगा. पूरा मन मन से. से, हाँ. मूवी का नाम है मन लेकिन दिल से ही बनता है. हा नक्कीच. नाही खरंच खूप बरोबर. पुन्हा Thank एकदा you. खरंच Thank खूप धन्यवाद आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थैंक यू वेरी मच. थैंक यू. प्लेजर.